दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वेगमर्यादा पाळण्यासाठी मोहीम सुरू होते आहे. मात्र या मोहिमेची पाहणी करायला गेलेल्या मंत्र्यांनीच वेगमर्यादेचं भंग केल्याचं दिसतंय. कारण मुंबईहून पुण्याच्या दिशेनं निघालेले दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे यांची गाडी 100 ते 120च्या गतीनं धावत होती. खरं तर एक्सप्रेसवेवर 80च्या वर गाडी चालवणाऱ्यांच्याकडून पोलीस दंड वसूल करत असतात. तशा प्रकारचा नियम आहे. मात्र मंत्र्यांची गाडी 100च्या वर असल्यामुळे त्यांच्याकडून कुठलाही दंड वसूल करण्यात आला नाही. नियम फक्त सामान्यांसाठीच आहेत का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आपण ही दृश्य पाहतोय, ही एक्सप्रेसवेवरची दृश्य आहेत. एक्सप्रेसवेवर आज दिवाकर रावते जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे की जे MMRDAचे मंत्री आहेत, हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे त्यांच्या अखत्यारीचा भाग आहे आणि हे दोघंही पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र या दरम्यान या दोनही मंत्र्यांच्या गाड्या या 80 किलोमीटर प्रति तास यापेक्षा अधिक वेगानं या एक्सप्रेसवेवरून जात होत्या. त्यामुळे खरोखरच सर्वसामान्य ही दृश्य बघितल्यानंतर हा प्रश्न विचारतील की एक्सप्रेसवेसाठी संदर्भातला जो काही नियम आहे तो सर्वसामान्यांच्या करता आहे का कोणासाठी. त्यामुळे ज्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली यातल्या काही जणांनी तर थेट प्रश्न केला की मग ही कारवाई जर का सर्वसामान्यांच्यावर होते तर वेगमर्यादेचा नियम ओलांडणाऱ्या मंत्री महोदयांवर सुद्धा ही कारवाई होणार का.